नमस्कार. ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी याच्यामध्ये छान छोट्या टिप्स सांगितले आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आपण करूया रेसिपीला सुरुवात. इथे मी घेतलेले हे गावरान वांगे आणि तुम्हाला हे वांगे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आपल्याला इथे, कारण याच्यामध्ये थोडे किडे वगैरे पण असू शकतात. आणि याला आपल्याला छानपैकी ते धुवून घेतल्यानंतर हे पूर्ण पुसून घ्यायचे, कारण जेणेकरून आपण जे भरीत करणार आहोत शहागडवरचे जशी भरीत असते तशी भरीत करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला ते पूर्ण हे वांगे ते पाणी वगैरे असेल ते पूर्ण पुसून घेऊ आपण. मी याला आता पूर्ण क्लीन करून घेते. तर इथे मी सर्व वांग्याचे काटे वगैरे काढून घेतलेले आणि आपल्याला इथे 4 भागामध्ये वांगे कट करून घ्यायचे. मी या पद्धतीने वांगे कट करून घेतलेले तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला वांगे घेताना वांग्यामध्ये बी नसायला पाहिजे, तेव्हा आपले वांग्याचे भरीत अजून छान होते. हे बघा, वांगे तुम्ही मोठे घ्या कोणते घ्या, पण त्यामध्ये बी नको. आता इथे मी सर्व वांगे कट करून घेते. आता मी इथे सर्व वांगे कट करून घेतलेले. तर चला आपण आता बघू पुढे काय करायचं. टाकून घेतलेलं आहे. तर आता हे वांगे आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये वांग्याला बिलकुल पाणी ठेवायचं नाही आपल्याला. आता मी सर्व वांगे ते टाकून घेते. तर आपल्याला या पद्धतीने इथे अशी वांगे भाजून घ्यायची आपल्याला तेलामध्ये. तर तुम्ही बघू शकता हे खूप जास्त पण आपल्याला इथे तळून घ्यायचे नाही. तर हे वांगे आपले इथे तळून झालेले आहे. तर आता आपण हे बाहेर काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता इथे आपले वांगे झालेले. हे बघा, वरतून आपल्याला असे वाटतात ते जळले, पण तसं नसतं, कारण तुम्ही या पद्धतीने इथे भाजून घ्या. हे आता पूर्ण इथे आपण बारीक करून घेणार आहोत. मी इथे सर्व वांगे बारीक करून ठेवले. आणि हे डेट बघा मी असंच ठेवलेले, कारण या डेटाने अजून छान टेस्ट येते, त्यामुळे डेट इथे असेच ठेवायचे आहे आपल्याला. टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मोहरी. मोहरी टाकल्यानंतर याच्यामध्ये मोहरी फुटल्यानंतर याच्यामध्ये आपण जिरे ॲड करणार आहोत. आता याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ आपण. गॅसची फ्लेम कमी करून याच्यामध्ये कांदा टाकून घेते. आणि मी त्याची कांद्याची पात असते ना, त्याचा कांदा वापरलेला आहे ओला, कारण हा कांदा जर तुम्ही इथे वापरला तर वांग्याची भरताची टेस्ट अजून छान होते. इथे आपण याला आता छानपैकी लालसर करून घेऊ. आपल्याला हा कांदा भाजताना मीडियम गॅस ठेवूनच कांदा भाजायचा आहे, कारण तो करपायला नको, कारण तो ओला असतो. त्याच्यामुळे तुम्ही याला थोडं सतत हलवत राहा. मी या पद्धतीने वांग्याचं भरीत करून बघा, याची टेस्ट खूप छान लागते. एकदा जर केलं तुम्ही नेहमीच या पद्धतीने वांग्याचं भरीत करसाल. तर इथे आपला कांदा झालेला आहे. याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत थोडीशी हळद. आणि आपण इथे तिखटाचा वापर करणार नाही. इथे मी घालणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा. जर तुम्ही ठेचा घालसाल तर हे भरीत खूप छान लागतं. आता हे भरीत याला आपण इथे छानपैकी कलसून घेणार आहोत. याला मी छानपैकी तेलामध्ये कलसून घेते. आणि याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता थोडेसे बारीक चिरलेले टॅमॅटो. याला पण आपण थोडेसे इथे शिजवून घेऊ. आता टमाटे थोडे झाल्यानंतर यामध्ये आपण टाकणार थोडीशी कांद्याची पात. आता ही पात आपण इथे छानपैकी शिजवून घ्यायची. ही शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य ॲड करणार आहोत. आणि हे शिजत असताना एक गोष्ट इथे लक्षात घ्या, याच्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे तुम्ही चवीनुसार. आणि याला छानपैकी शिजून घ्यायचं, कारण काय होतं याला पाणी सुटते आणि छानपैकी शिजून तयार होते. आता हे आपले इथे शिजून झालेले इथे आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे वांगे, भरताचे वांगे.
आता इथे आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊ. तुम्ही एकदा या पद्धतीने वांग्याचं भरीत करून बघा आणि माझी रेसिपी कशी आवडली मला नक्की सांगा. तर इथे आपलं वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय दिसायला पण किती सुंदर दिसते आणि हा सुगंध पण खूप छान सुटलेला आहे. तर तुम्ही हा भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. खूप छान टेस्ट होती आणि माझी रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हां, तुम्ही तुमच्या फ्रेंडला नातेवाईकांना शेअर करायला विसरू